ऑपरेशन टायगरच्या पंजामुळे उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का बसलाय। उद्धव ठाकरेंचे राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये धनुष्यबाण हाती घेतलाय। साळवींच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। खरं तर विधानसभेमध्ये पराभव झाल्यापासून राजन साळवी हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज होते आणि अशातच एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर सुरू केल्याच्या चर्चांना राजकारणामध्ये उधाण आलं आणि याचाच पहिला भाग म्हणून आज राजन साळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सहकुटुंब प्रवेश केला। त्याच विनायक राऊतांनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखाने विलास साळवींचे पदाधिकारी त्यावेळेला तुझ्या भैयाचं काम केलं। भैयाचं कबूल करेल, जाहीरपणे करणार नाही असतो, तुम्हाला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत होते आणि म्हणून अशा या पराभवाचं नक्कीच जिव्हारी लागलेलं आहे आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा आमचं वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता, परत भाईंनी कुटुंबामध्ये मला घेतलं। शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। राजन साळवी हे नगराध्यक्ष होते, रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते, उपनेते म्हणून त्यांनी काम केलं। बघा, हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत। कारण जो व्यक्ती घाबरून, केसेस ना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत। तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलेल्या राजन साळवी यांच्या कारकिर्दीवरती एक नजर टाकूयात। भारतीय विद्यार्थी सेनेपासून राजकारणाला त्यांनी सुरुवात केली। रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे ते पहिले नगराध्यक्ष बनले। 2009 साली राजापूर मतदारसंघातनं त्यांनी पहिल्यांदा विधानसभेवरती ते निवडून आले। 2014 साली राजापूर मतदारसंघातनं ते दुसऱ्यांदा आमदार झाले। 2019 साली राजापूर मतदारसंघातनं त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला। शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंसोबत ते राहिले। निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख राहिली। 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। शिंदे शिवसेनेचे किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला।